इंदू इंदू यशोदेकडे गेला होता. हो मध्यरात्र उलटली. हो इंदू अगं आवाज करू नका. लोकमंडळी जागी होती. माझी अब्रूच आहे. तुला काय हवंय? सांगावं लागतं. हे अनैतिक आहे. रात्री यशोदेकडे गेला होता. ते काय नैतिक होतं? डोकं फिरलंय तुझं? मी तिच्याकडे गेलो तेव्हा मला कळालं तिची तब्येत ठीक नव्हती, म्हणून तिथं थांबलो होतो. मध्यरात्र झाली, तिच्या जवळ एकटं थांबणं योग्य वाटते ना, म्हणून परत आलो. मी पण आजारी आहे सरकार. माझं दुखणं कधीच कळालं नाही तुम्हाला. वाचण्यानं वेळ केलंय तुला. सच्यावर जीव लावला, त्यांनीच झटकून टाकलं. पुढा नवरा नशिबी आला आणि तरी मीच वेगळी. वासाने खरंच वेळी झाली आहे सरदार. शहाणा करा मला. आश्रित आहे मी या घरचा. आणि मी या घरची बांधलेली कुत्री. पळून जाऊ, पण पळून जाऊ. पळतोच आहे मी हिंदू. प्राक्तन झाले ते माझं. पळून तुला नेऊ कुठं? आणि हे सगळं ऐश्वर पायाशी लोळण घालते तुझ्या. हिंदू भोगते. कुठलं ऐश्वर्य? कुठल्या ऐश्वर्याच्या गोष्टी करताय तुम्ही? मी मागितलं होतं ऐश्वर्य? तुम्ही होतात माझं ऐश्वर्य. तुम्ही गेलात आणि सगळं सगळं गेलं. भिकारी झाली आहे मी, भिकारी. अशी लाचार होऊ नकोस इंदू. लाचार होऊ नकोस. तुम्ही केल्यात लाचार मला. मन घट्ट करून सगळं स्वीकारलं होतं मी. का आलात परत? का दिसलात मला? का भेट झाली आपली? तुटले तुटले मी सगळं. हेरणीला टाकलाय जीव मी. आजची शेवटची रात्र. आज जर माझं मन शांत नाही ना झालं तर उधळून टाकेन मी दुनिया. इंदू सांगीन थोरल्या मालकांना की तुम्ही निळखंठ मास्तर नाही, तर तुमचं नाव विश्वनाथ आहे. पोलीस ज्याच्या शोधावर आहे तो भूमिगत क्रांतिकारी म्हणजे तुम्हीच.